मार्च 2023च्या SSC बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेच्या किंवा ॲक्टिव्हिटी सीटच्या सोल्युशनमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर ही 80 गुणाची एक प्रश्नपत्रिका किंवा ॲक्टिव्हिटी सीट आहे, ज्यामध्ये आपल्याला एकूण 7 प्रश्न आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूयात अगदी पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, ए आणि बी 2 बीट आहेत. यामध्ये पहिलं बीट जे आहे ते 8 मार्कासाठी आहे. अटेम्प्ट यांनी 4 म्हटलेलं आहे. 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात, त्यापैकी आपल्याला 4 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी माहिती असेल, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स नावाची एक ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये अशा प्रकारचे शब्द दिलेले आहेत, मात्र त्या शब्दातले काही मुळाक्षरं गाळलेले आहेत. तर आपल्याला काय करावं लागतं, इथं एक योग्य असं मुळाक्षर तिथं टाकून त्यापासून एक शब्द तयार करावा लागेल. उदाहरण घेऊयात आपण, PE-PLE. तर आता आपण इथं जर ओ नावाचं मुळाक्षर टाकलं तर यापासून पीपल नावाचा शब्द तयार होईल. अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज खाली पण दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सोडवू शकता. थोडंसं व्हिडिओ छोटा करण्यासाठी आपण ह्या ॲक्टिव्हिटी थोड्याशा वेगात घेत आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, ती आहे अल्फाबेटिकल ऑर्डरची. इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दाची आपल्याला काय करायचे, मुळाक्षराच्या क्रमाने रचना करायची. उदाहरणार्थ इथं शब्द आहे सर्वाईव्ह, त्यानंतर लीडर, त्यानंतर डिस्कस आणि त्याच्यानंतर प्रेझेंट. म्हणजे या प्रत्येक शब्दाची सुरुवात कुठल्या तरी एका मुळाक्षराने झाली आहे. जसं इथं एस आहे, इथं एल आहे, इथं डी आहे आणि इथं पी आहे. मग जर समजा तुम्ही ABCD पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डी मुळाक्षर आढळेल. त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला जी मुळाक्षरं आढळतील त्यामध्ये उदाहरणार्थ, आता परत जर पुढला क्रम पाहिला तर तुम्हाला आढळेल की तुम्ही असं म्हणू पण शकता, जसं PQRSTUVW म्हणजे LMNOP, LMNOPQRSTUVWXYZ असं प्रत्येक वेळेला तुम्ही हे मनातल्या मनात म्हणून यांचा क्रम लावू शकतात. म्हणून डी पहिल्यांदा येईल, त्यानंतर लीडर येईल, त्यानंतर सर्वाईव्ह येईल आणि शेवटी प्रेझेंट येईल आणि त्यानंतर सर्वाईव्ह येईल. अशा प्रकारे याचा क्रम आपण लावायचा. पंक्च्युएट द फॉलोइंगमध्ये इथं आपल्याला विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला विरामचिन्हाचा उपयोग करता येत नसेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी स्किप करू शकता. स्किप करून तुम्ही पुढे जायचं. इथं बेंचमार्क नावाचा एक मोठा शब्द आहे, त्यामधून आपल्याला मिनिमम 3 लेटरचे आपल्याला काय करायचे, छोटे शब्द तयार करायचे. मग तुम्ही बेंच तयार करू शकता, मार्क तयार करू शकता आणि याच्यापासून अनेक छोटे छोटे 3 मुळाक्षरांचे शब्द तयार करू शकता. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. रिलेटेड वर्डची ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्हाला सेंटरला दिसेल स्कूल आणि फेमस. स्कूल हे नाव नाही, फेमस हे एक ॲडजेक्टिव्ह आहे, तुम्हाला माहिती आहे. तर दुसरी इथं ग्रेट, नाईस, वंडरफुल, एक्सलंट नावाची विशेषणं तुम्ही स्कूलबद्दल वापरू शकता. पुढची ॲक्टिव्हिटी आहे, वर्ड चेनमध्ये थिंक दिलेलं आहे आणि व्हर्ब दिलेलं आहे. तर केपासूनचं आपल्याला व्हर्ब तिथे लिहावे लागतील. तशा प्रकारच्या व्हर्बचे आपल्याला काय करावं लागेल, व्हर्बची आपल्याला वर्ड चेन तयार करावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बी आहे. या बी क्वेश्चनमध्ये आता आपल्याला डू एज डिरेक्टेडमध्ये सूचना दिली आहे. जसं टू लुक आफ्टर नावाची एक इथं फ्रेज दिलेली आहे, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण एक ट्रिकने ह्या वाक्यात उपयोग करत असतो. ह्या टू काढून टाकतो, यापुढे आय लिहितो, आय लुक फॉर यू आणि पूर्णविराम देत असतो आणि हे वाक्य परफेक्ट आहे. त्यानंतर ऑरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, क्लॉज दिलेला आहे. तर ह्या आता क्लॉजला आपल्याला काय करायचं आहे, एक्सटेंड करायचं आहे. तर कुठलं पण जर वाक्य आलं तिथं तर एक ट्रिक आपण वापरू शकतो. यातलं फुलस्टॉप काढून टाकायचं आहे आणि या ठिकाणी अँड लावायचे, लिहायचे आणि त्यानंतर आय लाईक इट. ओके, तर आय लाईक इट. ओके, असं जर फ्रेज तुम्ही एक तिथं क्लॉज जोडलात तर त्यापासून हे वाक्य एक्सपांड होऊ शकतं. कारण का इथे कुठं पण असा उल्लेख नाही आहे की तुम्ही म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जोडायला पाहिजे किंवा मेन क्लॉज जोडायचा नाही, असं कुठलाच उल्लेख नाही. फक्त आपल्याला सूचना ॲड अ क्लॉज, मग कुठला पण क्लॉज जोडू शकतो. आता आपण हा मेन क्लॉज जोडला आहे,
आणि थोडंसं सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये फार पुढे विचार केला तर त्या गोष्टी येऊ शकतात, पण पासिंग विद्यार्थ्याला एवढा विचार नसतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला काय करायचं, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस लावण्यासाठी आपण काय करत असतो, अन लावतो. ॲक्च्युली हे दोन्ही पण शब्द चुकलेले आहेत. मग ऑरमध्ये बघितलात तर आय आणि यू असे लावून आपण काय करतो, वाक्य तयार करतो. पण या क्वेश्चन पेपरमध्ये काय करेज आणि वंडर हे दोन्ही प्रकाराचे विशेषण दिल्यामुळं आय करेज यू हे पण वाक्य चुकीचं आहे आणि आय वंडर यू. तर वंडर हे मला वाटतं की शब्दांची जातीपैकी असेल, हे वर्ब असेल, हा वर्ब फॉर्म असेल तर आपलं हे वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला 1 गुण इथे मिळू शकतो. चला आपण पुढे जाऊयात. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन नंबर 2A मध्ये आपल्याला एक सीन पॅसेज असतो. तर द बॉय हू ब्रोक द बँक नावाचा जो आपला लेसन आहे त्यातला हा पॅसेज आलेला आहे आणि इथं ट्रू फॉल्स आलेला आहे. A1मध्ये एकतर कम्प्लीट द सेंटेन्स एक ते येतं किंवा ट्रू ऑर फॉल्स येतं. दोन्हीपैकी एक ॲक्टिव्हिटी येते. मग इथे 4 वाक्य आहेत. आपल्याला ती वाक्य काय करायची आहे, त्या उत्तराच्या सहाय्याने ट्रू आहेत की फॉल्स आहेत लिहायचे. ट्रू फॉल्सची स्पेलिंग इथे दिलेली आहे आणि आपल्याला ती करेक्ट स्पेलिंग इथे लिहायचं आहे. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनवर मूव्ह होऊयात. तो क्वेश्चन आहे A2. A2मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक वेब दिले. ते वेब किंवा जाळ जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहता द कॅरेक्टर्स इन द पॅसेज. म्हणजे एक कुक कॅरेक्टर दिलेलं आहे, त्यानंतर मग 2-3 कॅरेक्टर इथं दिलेले आहेत. मग मिसेस श्रीवास्तव असतील, मिस्टर श्रीवास्तव असतील, त्यांची आपल्याला इथं नावं कमल किशोर असतील, प्रत्येकाचं इथं नाव दिलेलं आहे, ते नाव आपल्याला इथं लिहायचं. व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट. आणि एक ब्रॅकेटमध्ये आपल्याला फ्रेज दिले आहेत 1, 2, 3, 4. एका विद्यार्थिनीने मला प्रश्न विचारला की सर देर आर ओनली 4 फ्रेजेस अँड यू सी देर आर 5 ब्लँक्स 1, 2, 3, 4, 5. तर बहुतांश वेळेला असं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही, कारण ही फ्रेज एकच फ्रेज इथं 2 ठिकाणी वापरण्यात आलेली आहे, वापरावी लागते. तर जसं द ट्रॅव्हलर डॅडॅश अर्ली इन द मॉर्निंग डॅडॅश द टूर, मग इथं आपल्याला टू सेट आउट फॉर असं एक फ्रेज आहे, तर इथं टू सेट आउट इथं बसेल. ओके. आणि इथं आपल्याला काय करावं लागेल, फॉर हे प्रिपोजिशन इथं द्यावं लागेल. ह्या फ्रेजेसचा उपयोग करत असताना जसं आपण A2मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट Bमध्ये जसं आपण फ्रेजचा उपयोग करत होतो त्यावेळेला जो नियम सांगितलं होतं की आपल्याला टू रिमूव्ह करून टाकायचं आहे, तर यामध्ये जेवढे टू आलेत ते सगळे टू आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. आता ट्रॅव्हलर्सच्या पुढे जर सेट आउट लिहित असताल तर हे प्लुरल फॉर्म आहे म्हणून इथे यस लागणार नाही, अन्यथा आपल्याला यस द्यावं लागेल कारण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स. अशा प्रकारचे हे जे नियम आहेत, सिम्पल रूल्स आहेत, ते आपण फॉलो करायचे. डू एज डिरेक्टेडमध्ये पाहूयात आपण, तर पिक आउट द इन्फिनिटिव्ह दिलेलं आहे. बहुतांश वेळेला इथं अंडरलाईन असा क्वेश्चन असतो, मात्र या क्वेश्चन पेपरमध्ये और ह्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आपल्याला पिकआउट दिलेलं आहे, आपल्याला ते निवडून लिहावं लागेल. नेक्स्ट आहे बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. कंप्लेंटपासून वाक्य सुरुवात करा, म्हणजे हा पॅसिवाईज करायला सांगितलेला आहे. आणि डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि वाय, एक खूप सिम्पल क्वेश्चन विचारलं बघा ऑनलाईन शॉपिंगचा. तर ज्यांना या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं परफेक्टली ते लिहू शकतात, ज्यांना येत नाही त्या लोकांसाठी या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, तर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा यस लिहायचं, यस, आणि त्यानंतर कॉमा द्यायचं. या यूच्या ठिकाणी आपल्याला आय लिहायचं. वाक्य काय बनलं बघा, येस कॉमा आय लाईक ऑनलाईन शॉपिंग फुल स्टॉप. आपल्याला फुल स्टॉप दिल्याच्यानंतर खालच्या ओळीला आपल्याला लिहायचं बिकॉज, BECAUSE, बिकॉज. डॅडॅश इज गुड, गुड, आणि डॅडॅश इज नाईस, इज नाईस. आता ह्या दोन्ही डॅशच्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन शॉपिंग नावाचा शब्द टाकायचा आहे. तर वाक्य काय बनलं आपलं, यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज ऑनलाईन शॉपिंग इज गुड, ऑनलाईन शॉपिंग इज नाईस, सो आय लाईक डॅश. परत एकदा ऑनलाईन शब्द. अशा प्रकारे टिक्स वापरून पण आपण लाईकच्या क्वेश्चनला आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. आता जाऊयात क्वेश्चन नंबर Bवर. इथं पण तुम्हाला एक सीन पॅसेज दिला आहे, मात्र या फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये आपल्याला हू सेड टू हुम दिलं आहे. आता मीनाचं पॅसेज आहे, अर्थातच मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन द
इन हिज स्कूल असं एक वाक्य कोण कोण असं म्हणलं आहे आता आपल्याला ते बघायचं आहे. तर रायटरनी मीनाला म्हणलेलं हे वाक्य आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला सेम बॉक्स डब्बा बनवायचं जसाला तसा. राईट द सेंटेन्सेस टू ही जी वाक्य लिहा बरं का प्लीज. ही वाक्याला रेश मारू नका किंवा आयजायज करू नका किंवा डोंट गिव्ह नंबर. ट्राय टू राईट द सेंटेन्सेस. असं कधी कधी थोडंसं काय करायचं लिबरल राहायचं, कारण एक्झामिनर कोणत्या मूडमध्ये असतील हे आपल्याला सांगता येत नाही. नेक्स्ट डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. आणि मग सॉरी हा क्वेश्चन झाला आहे का नाही. मीनाज कॅरेक्टर आपल्याला डिस्क्राईब करायला सांगितलं आहे. क्वेश्चन 2022ची क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केला आहे. 23च्या क्वेश्चनमध्ये आपण हे बघू शकतो की मीनाचं स्वभाव वर्णन करायचं आपल्याला. ते टेक्स्ट तिथे घ्यायचं. इथं आपल्याला काय करण्यात आलेलं आहे बघा, हे अपोजिट आहेत. अँटेनम्सला म्हणत असतात अपोजिट वर्ड्स. तर हे आपल्याला उतार्यातून, इथं बॅड नावाचा वर्ड आहे तर आपल्याला उतार्यातून त्या अर्थाचा शब्द शोधायचा आहे. इकडे जाऊया बिफोरवर. बिफोरवर काय डू ॲज डिरेक्टेडमध्ये परत एक सूचना इन ब्रॅकेटमध्ये मेक इट एक्सक्लेमेटरी दिले. एक वाक्य आहे श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आणि तुम्हाला माहिती आहे अ व्हेरी आल्याच्या नंतर वॉटपासूनचं एक्सक्लेमेटरी म्हणतो, म्हणून वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि एक्सक्लेमेशन मार्क असं असेल. फ्रेमर WH टाईप क्वेश्चन असं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे LIC आणि LIC ऑफिसर. तर इथं LIC ऑफिसरला अंडरलाईन आहे, त्यामुळं मग LIC ऑफिसर आन्सर येण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारायचा. मग आता इथं बरेच जणाला कन्फ्युजन असं होतं की हू वापरायचं का वॉट वापरायचं. तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या प्रोफेशन जर आपण आन्सर म्हणून पाहिजे असेल त्यावेळेला आपल्याला वॉट नावाचं क्वेश्चन विचारावं लागेल. म्हणून वॉटपासून क्वेश्चन सुरू होईल. व्हॉट इज मीना, तर त्याचा आन्सर येईल व्हॉट इज मीनाचा आन्सर येईल LIC ऑफिसर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना वॉट वुड यू वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. आता बहुतांशी लोकांना माहिती आहे की एखादा अनफ्रेंडली आपला फ्रेंड असेल तर आपला पण ॲटिट्यूड त्याच्यासोबत अनफ्रेंडली असतो. पण प्लीज डोंट राईट द निगेटिव्ह आन्सर इन द आन्सर शीट. ट्राय टू राईट द आन्सर पॉझिटिव्हली. ओके. though the friend is of that mood or such type of friend if you have, then try to adjust him or her along with you. Okay, don't hate him or her, please try to like him or her. Okay. सो तर अशा प्रकारचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्सवाला आन्सर तुम्ही तिथे लिहायचं. त्यानंतर सेक्शन नंबर 3 आहे पोएट्री 10 मार्क्ससाठी. रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आपण पाहू शकतो की इथं 4 फिल इन द ब्लँक्स आहेत. त्या प्रत्येकाला काय दिलेले आहेत अल्टरनेटिव्ह दिले आहेत. आता ह्या दोन्हीपैकी एक अल्टरनेटिव्ह निवडून ते वाक्य पूर्ण करायचं विथ द हेल्प ऑफ द स्टांजा. आणि हा स्टांजा इथं दिलेला आहे. याखाली तुम्हाला जसं पॅसेजला A1 किंवा A2 ॲक्टिव्हिटी A2 आणि B2 ॲक्टिव्हिटी होती, तशी इंटरप्रेटिव्ह एक ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला एक वेब दिला आहे द गर्ल ऑन द बस वॉज कशी होती आणि हॅड तिला काय होतं. तर या 2 प्रकाराचे ब्लँक्स आहेत ते फिल करायचे. पुढे जाऊयात आपण रायमिंग वर्ड्स आपल्याला विचारलेत आधी लिहायचं. क्वेश्चन नंबर आता जाऊयात आपण थर्ड बीला. थर्ड बी अप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे. सगळ्यांना माहीत आहे टीनेजर प्रेयर्स म्हणजे पहिली कविता आपल्याला विचारलेली आहे. तर त्या कवितेचं शीर्षक आपल्याला टीनेजर्स प्रेयर इथे छापलेलं आहे. जे मोर्से त्याचे पोएट आहेत. इथं आला टायटल, इथं आला पोएट. आता आपल्याला त्याची राईम स्कीम लिहायची आहे, त्याचं फिगर ऑफ स्पीच लिहायचे आणि सेंट्रल थीम. अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन करून ते लिहू शकतो. त्यानंतर आपण थोडंसं मूव्यात पलीकडे अनसीन पॅसेज आता आपल्याला आला आहे. त्यामध्ये सोपी ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. उतार्याच्या मदतीने हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचे. सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर कम्प्लीट द डायग्राम आलेला आहे. कम्प्लीट द डायग्राम किंवा कम्प्लीट द वेब हा एक क्वेश्चन कंपल्सरी इंटरप्रेटिव्ह असतो. मग तो A1 असेल A2 असेल किंवा B2 असेल. इथं आपल्याला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्या जोड्या लावायच्यात. प्लीज रेषा मारून जोड्या लावू नका. आन्सर समोर लिहून त्याचे उत्तर लिहा. डू ॲज डिरेक्टेडमध्ये इन ब्रॅकेटमध्ये मेक सिम्पल फ्युचर टेन्स. एक वाक्य दिले ही मेड हिज डेब्यूट आणि आपल्याला याचं काय करायचं सिम्पल फ्युचर. मग मेडचा फर्स्ट फॉर्म होतो मेक. ओके. आणि हिच्या पुढे
शेल किंवा विलपैकी विल येईल म्हणून ही विल मेक हिज डेब्यूट अशा प्रकाराचं वाक्य बनेल. असे सिंपल सेंटेन्सेस आपल्याला व्याकरणामध्ये विचारले. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. एक क्वेश्चन टॅग विचारलं आहे, ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड. तर अर्जुन अवॉर्ड भेटला ह्याचं आपल्याला काय करायचं, टेल टॅग करायचं, क्वेश्चन टॅग. मग वाक्य होकारार्थी ते म्हणजे अर्थातच ह्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो निगेटिव्ह होईल. मग हा पहिला पर्याय तर इथं कम्फर्टेबल नसेल. आता डज आणि डीडपैकी तुम्हाला माहिती आहे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे रिसिव्ड, त्यामुळं डीड नावाचा पर्याय. अशा प्रकारे थोडंसं कम्पॅरेटिव्हली विचार करून आपण याचं उत्तर लिहिलं तर ह्याचे मार्क आपल्याला मिळू शकतात. डू यू लाईकचं क्वेश्चन आहे बघा, आणि तुम्हाला माहिती आहे इथं आपण लाईकचं क्वेश्चनचं एक आन्सर इथं लिहिलं होतं. 2 लाईकचे क्वेश्चन ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत, म्हणजे आपली लॉटरी लागलेली आहे. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग एक होता, आणि असाच क्वेश्चन इथं पण परत विचारलेला आहे, आणि तो क्वेश्चन आहे डू यू लाईक टू प्ले गेम्स. ह्याचं पण उत्तर आपण येस आय लाईक टू प्ले गेम्स बिकॉज प्लेईंग गेम्स आर नाईस गुड असं आन्सर याचं पण लिहू शकतो. समरी रायटिंग आहे प्लीज. याचे 5 मार्क ना सोडायचेच नाही आहेत. काय करायचं असतं समरी रायटिंगमध्ये पुन्हा एकदा सांगतो. हा जो पॅसेज आहे ना, या पॅसेजमधल्या अतिमहत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी काढायच्या आणि त्या लिहायच्या, आणि बगर महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी वगळून टाकायच्या. आता त्या गोष्टी कुठल्या पण असू शकतात, आणि हा पॅसेज कुणाविषयी आहे हे जर आपल्याला कळालं तर त्याचं आपण शीर्षक देऊ शकतो. हा अर्थातच हा पॅसेज तुम्हाला वाचल्याबरोबर लक्षात येईल की हा पॅसेज सचिन रमेश तेंडुलकर द डायमंड ऑफ द क्रिकेट त्याच्याविषयी आहे. आणि मग तुम्ही काय करायचं, याच्यामधल्या महत्त्वाच्या ओळी लिहायच्या आणि त्याला शीर्षक द्यायचं सचिन तेंडुलकर म्हणून. आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4th बीचे 5 मार्क घेऊ शकतो. आता जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 5वर. हा क्वेश्चन नंबर 5 आहे लेटर रायटिंगचा. त्यामध्ये A1 A2 ऑर आहेत एकमेकाला, इनफॉर्मल आणि फॉर्मल. मग आपल्याला माहिती आहे इनफॉर्मल लेटर आपल्याला लिहायचं आहे, कारण काय याच्यामध्ये मदर, फादर, ब्रदर, सिस्टर, अंकल, आंटीपैकी फादर आले. मग आपल्याला फादरला लेटर लिहायचं. डिअरच्या नंतर फादर असेल. ॲड्रेस दिला आहे का इथं बघा, एन्जॉय द हिल पॉईंट्स यू आर इमॅजिन. हां, इथं ॲड्रेस दिलेला आहे. कृपया जर का क्वेश्चनमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेत ॲक्टिव्हिटी सीटमध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे, ट्राय टू राईट द सेम ॲड्रेस, डोंट राईट युअर नेम्स. तुमची नावं कृपया त्यात लिहू नका. इथं काय दिलं आहे, आनंदी ऑब्लिक आनंद जाधव. तर हाच ॲड्रेस तिथे लिहायचं आहे तुम्हाला. फक्त आनंद किंवा आनंदी जाधव एवढंच नाव आहे, बाकी मग ॲड्रेस तुम्ही तुमचा लिहू शकता. इथं चिखलदरा हिल स्टेशन आहे, ह्याच्याविषयी माहिती आहे. सहलीला जायची परवानगी मागायचं आहे. तर आता काय करायचं, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड सोडून द्यायचं. राईट अ लेटरच्या आधी फादर आहे, फादर लिहायचं, कॉमा द्यायचं. आय राईट अ लेटर टू यू आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप. मेक द फॉलोइंग पॉईंट हे वाक्य लिहायचं नाही आहे. मग तुम्ही पाहू शकता यू विजिट द सनसेट पॉईंट. यू आपल्याला माहिती आहे हे पॉईंट जे असतात ते त्याच्या आधी आपण यू लावून वाक्य तयार करत असतो. तर अशा प्रकारे हे लेटर आहेत, 5 मार्क आहेत. कोणी त्याचे मार्क सोडायचे नाही आहेत, प्रत्येकाने प्रयत्न करायचे. परत एकदा जाऊयात क्वेश्चन नंबर बीवर. डायलॉग रायटिंग आहे. तुम्हाला माहिती आहे B1 B2 पैकी आपल्याला एक लिहायचं आहे. इथं स्पीच असते जे की कम्पॅरेटिव्हली थोडं अवघड असते, मात्र हे सोपं असते. यातनी 4 वाक्य आहेत, त्याचं क्रम लावायचं आहे. इथं पण 4 वाक्य आहेत, त्यातले 2 ब्लँक आहेत आपल्याला लिहायचे आहेत. आणि इथं इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनवर आपल्याला संवाद लिहायचे. हे संवाद लिहिणं झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 6वर. आणि मग इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. एंटरटेनमेंट कशातून होते ह्याची एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, तर वी गेट एंटरटेनमेंट बाय असं पण वाक्य आपण लिहू शकतो, किंवा सिनेमा एंटरटेन्स असं पण वाक्य आपण लिहू शकतो. तर ह्या प्रकारे हे वाक्य लिहून आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर लिहिता येते. किंवा त्यापेक्षा सोपा घटक पुढे दिलेला आहे, ज्यामध्ये काय दिलेलं आहे, आमिर आणि अनिता हे 2 नावं आहेत. इथं आमिर आहे आणि इथं आमिर अँड अनिता आर गुड फ्रेंड्स. त्याच्यापैकी आमिरची माहिती इथं तुम्हाला दिसेल. ते आर कोऑपरेटिव्ह हॅपी. आमिर इज, इथं आमिरची माहिती आहे. ती माहिती पूर्ण ह्याच्यामध्ये ना कम्पॅरेटिव्ह टाकलेली आहे. प्रत्येक वेळेला काय होतं, आमिरच्या नंतर म्हणजे एक आमिरची इन्फॉर्मेशनचा एक पॅसेज असतो, आणि त्याखाली अनिताच्या इन्फॉर्मेशनचा एक असतो. पण इथं त्यांनी काय केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. म्हणजे अनिताज मदर इज अ डॉक्टर. मग तुम्हाला मदर्स ऑक्युपेशनमध्ये इथं तुम्हाला अनिताच्या मदरच्या पुढे डॉक्टर लिहावं लागेल. असं कम्पॅरेटिव्ह एकत्रच केलं आहे, त्यामुळे ते रीड करून तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे.
ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाल्याच्या नंतर पुढे जाऊयात आपण बीमध्ये एक्सपांड द थीममध्ये झेडपी स्कूल्स एनकरेजेस. हे मग तुम्हाला डेडलाईन हेडलाईन ही न्यूज आयटम तुम्हाला लिहायचे. त्यानंतर थोडंसं मूव्ह होऊयात आणि स्टोरी कोणती आली आहे ते बघूयात. आणि मग हिअरिंग अ लॉट अबाउट सिवनेरी फोर्ट, अमन अँड हिज फ्रेंड डिसाइडेड टू विजिट सिव. खूप सिम्पल स्टोरी आहे. त्या स्टोरीला तुम्ही कसं पण मॉडिफाय करू शकता. आणि मग ट्रान्सलेशन क्वेश्चन नंबर 7 आहे 5 मार्कासाठी. 6 शब्द आहेत, 4 लिहायचे. त्यानंतर 4 वाक्य 2 लिहायचे आहेत आणि 2 म्हणी येतात 1 लिहा. अशा पद्धतीने आपण 2023चा जो क्वेश्चन पेपर होता हा अत्यंत सोपा क्वेश्चन पेपर होता, ज्याचं सोल्युशन आत्ता आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे या सर्व क्वेश्चन पेपरच्या मदतीने किंवा ॲक्टिव्हिटी सीटच्या मदतीने आपण आपला बोर्डाचा पेपर अतिशय सहजपणे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता लिहिणार आहोत. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद.